फेऱ्यांची संख्या मतदारसंघनिहाय खूप वाढली आहे. परभणीमध्ये जिंतूरमध्ये 32 फेऱ्या आहेत, गंगाखेडमध्ये 31 फेऱ्या आहेत, बारामतीमध्ये तुलनेनं कमी आहेत. त्यामुळे साधारणपणे पोस्टल मतदान 4,68,000 यावेळेला ते मतदान वाढलंय. दुसरं काय झालं की ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठीची यावेळेला जी विशेष अशी व्यवस्था केलेली होती ते सुद्धा मतदार बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. तो माझी माहिती अशी आहे, पोस्टल अधिक दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांची पहिल्यांदा मतमोजणी होईल आणि साधारणपणे तो कल आपल्याला कळेल. माझं असं आकलन नाही की पहिला 1 तास ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 9 वाजल्यापासून जी गती मिळेल ते 10 वाजता महाराष्ट्राचं चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. इंटरेस्टिंग लढत आहे आणि अनप्रिडिक्टेबल आहे. आपण सगळं खूप वर्ष झाली असतील ना मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन की जायचात? नाही, पूर्वी जायचो. म्हणजे पूर्वी आपण प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये विशेषतः जाऊन ते टेबल्स वगैरे तिकडे टाकल्यानंतर काय सुविधा व्हायची. अर्थात त्यावेळेस उमेदवारांची संख्याही कमी असायची, त्यामुळे त्यांच्या प्रतिनिधींची संख्या कमी असायची. पण अलीकडे मतदारसंघांमध्ये साधारणतः ॲव्हरेज 18 ते 20 उमेदवार असतात, त्याच्यामुळे गर्दी वाढलेली आहे. साधारणतः आपल्याला ईव्हीएमचे कल जे असतील ते 8:30च्या सुमारास येतील असं मागच्या काही निवडणुकांवरून लक्षात येत आहे. पोस्टल बॅलेट मधले ज्याचा उल्लेख आता राहुलने केला की संख्याही खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामधले कल साधारणतः 8:30 पर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी आहे ती 7:30 पासून सुरू होईल. बर, टॅली बद्दल आपण मगाशी बोललो की ही टॅली काय काय सांगते, पण त्या टॅलीचे एक विशेष विश्लेषण राहुलला करायचं. राहुल, जे मागच्या वेळेला झालं होतं की अल्पसंख्याक समुदायाची मतं ही गठ्ठा महाविकास आघाडीला गेली होती. लोकसभेच्या यावेळेला अल्पसंख्याकासाठी स्पेशली मुस्लिम बांधवांसाठी ऑप्शन्स आहेत. सपा आणि MIM हा जो घटक आहे आणि अपक्ष हे बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिमांची मतं डायव्हर्ट करतील आणि दलित बांधवांची सुद्धा मतं डायव्हर्ट करतील असं एक आकलन आहे. सध्या एक आपल्याकडे अपडेट येते ते म्हणजे उत्तम जानकर हे माळशिरसमधून आघाडीवरती आहेत. ज्या अनेक जागा अशा होत्या ज्याची खात्री होती त्यापैकी ही एक जागा आहे.